भाई दिवाळीला घेतल्यात मग 2 साड्या, पण ही मला आवडली ही आवडली, पण आता काय करते द्यायची सासूबाईंना. जाऊ दे देऊन टाकते, नंतर मीच घाली. काय म्हणली? आल्यास लगेच. अहो काय नाही म्हटलं, साड्या शिवायला द्यायला जाऊया. लई भारी साड्या लवकर शिवायला टाकू ना, लई लेट झाले आपल्याला. मी आता ऐकलं तू म्हणली का ही मला आवडली ही पण मला आवडली, एक तर सासूबाईंना द्यायची. माझ्या पोरांनी साड्या आणल्यात, मला जर वाटलं ना मी दोन्ही घालीन, पण मला तर आता वाटलंच आहे मी दोन्ही मलाच ठेवणार आहे. अहो मम्मी ते राहू द्या, पण एक आपल्याला साड्यांचे ब्लाऊज शिवायला द्यायला पाहिजे. त्या शेजारच्यांनी 2 दिवसापूर्वीच शिवायला दिलेत, आपल्याला भेटायचे नाही तर ब्लाऊज शिवून. चला आपण आता ब्लाऊज शिवायला द्यायला जाऊया. बरं बरं असं म्हणती काय? आणि काय ग हे काय घातलंय? ब्लाऊज शिवाय जाताना हे घालून जायला लागतं का? मम्मी दिवाळी आहे म्हणून घातलं, दिवाळीला नाही घालायचं कधी घालायचं. तुम्ही पण ना राहू द्या, बायकांना जरा जवळ द्या ना, तुमची सून भारी नको का वाटायला. चला 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 मम्मी. आणि हे ग काय मॅचिंग आणलं काय तुझ्या साडी माय पोराला? हा बरं बरं चल भारी ना. चला बया आमच्या जमान्यात नव्हतं असं काही मॅचिंग फाचिंग. मी आता पप्पांना एक ऑर्डर करते. हा मम्मी करा तुम्ही ऑर्डर, पण चला पहिले ब्लाऊज शिवून येऊ. चला. हो मम्मी लईच ऊन आहे हो. अगं तू तर म्हणती त्या शेजारनी 2 दिवस झाले ब्लाऊज शिवाय दिलंय, आणि या टेलरनीला तर दिवाळीत लई गर्दी असती, आणि आपले ब्लाऊज शिवून देईन का ती? मम्मी बरोबर आहे तुमचं, त्यांना लई दिवाळीत ब्लाऊज असतील, पण तुमची सून आहे ना. चला माझ्याकडे काय आहे, चला तुम्ही. हे बघा काय ग दिवाळीच्या साड्या आणल्या ते. अगं बाई आता एवढा उशिरा? तुझी काय माहिती वेळी धावपळ असते, आता कशी देणार मी तुला लगेच अर्जंट? म्हटलं होतं ना तुला कधी पण चालत अर्जंट घेऊन नाही भेटणार ब्लाऊज आता. हो पण म्हटलं तुम्हाला मी आहे, थांबा तुम्ही. अहो काकी आमच्या शेजारणींचे ब्लाऊज आहेत ना तुमच्याकडे? किती ब्लाऊज आहेत त्यांचे? आहे ना त्यांचे 4 ब्लाऊज आहेत. हा मग त्यांनी आमच्याकडे निरोप दिलाय का त्यांनी काल रेडीमेड ब्लाऊज आणले, त्यांचे नाही शिवायला सांगितले त्यांनी, म्हणून आम्ही आमचे घेऊन आलो. आता त्यांच्या जागी आमची शिवून द्या उद्याची उद्या. अच्छा त्यांनी रेडीमेड आणलेत का? आता बरं झालं, मी त्यांना नंतरच शिवून देईल. माझं तरी काम वाचलं, आता जाऊ दे मरू दे. हा त्यांनी सांगितलंय बरं दिवाळी झाली ना निवांत द्या. किती आहे मम्मी? निवांत द्या त्यांचे ब्लाऊज. हे घ्या आमचं, आणि उद्याच्या उद्या शिवून द्या. हा चालेल चालेल, उद्या देते शिवून तुम्हाला वेळ. चला काकी येतो आम्ही. चला मम्मी. कसं काम केलं की नाही तुमच्या सुनेने? डोकं लागतं डोकं. चला. हा ना. त्यांना एकदा फोन करून विचारते तरी, नक्की रेडीमेड ब्लाऊज आणलेत कुठून आणलेत विचारते तरी. चला मम्मी. मम्मी वास येतो तुम्हाला? शेजारण्यांच्या घरातून सकाळपासून वास येतो. अहो काहीतरी तळतात ते, मला तर वाटते ना दिवाळीत चालली. चल चल बघून येऊ. चला. तुमच्या घरात दिवाळी बनवतात ना? काय काय बनवतात? हा का? बर 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 तू कर अभ्यास. चला मम्मी. बघा म्हटलं होतं ना यांनी काहीतरी काही ना काही दिवाळी केली आहे. बघ ना, लाडू करंजा शंकरपाळ्या गुलाबजाम पण झाली का दिवाळी? अनारस पण आहे. अगं हा झाली ना. तुम्हाला आलाच का वास? ओ आत्या बस झालं, आपल्याला पुरेल एवढं. बस म्हणते काय? जाऊ दे बाय, बस बस देते ठेवून डबा. बैठलं का मम्मी? आपण आलो तर कसं डबे लावून घेतात लगेच. पण काय त्यांना साधी सुद्धा वाटलं का? मला गुलाबजाम खा वाटले तो. माझं काय केलं माझ्याकडे आयडिया आहे. अहो आयडियांची कमी नाही माझ्याकडे. थांबा तुम्ही. हा का? बरं ऐका ना, तुम्ही दिवाळीला साड्या घेतल्यात का? हा दिवाळी झाली म्हणलं त्याच्या आधीच आम्ही शॉपिंग केली. हा का? मग तुम्ही घेतल्या का साड्या? नाही अहो नाही नाही आम्ही नाही साड्या घेतल्या, आम्हाला घ्यायच्याच साड्या आहे ना. घेणार आहे आता सध्या आमच्याकडे पैसे नाही ना. घेणार आहे. तुमच्या साड्या दाखवतो का? अहो त्या शेजारनी सांगत होत्या लय बारी बारी साड्या घेतल्यात, तेव्हा म्हटलं बघून यावा. आम्ही काय दिवाळी खायला नाही आलो तुमची ना, ते गुलाबजाम खायला आलोय. आणि फ्रेंडशी तू साड्या नाही घेतल्या नवल का काय बाया? बरं आहे का? काय राव आजी नाही घेतल्या मग नाही घेतल्या का नाही? मम्मी नाही घेतल्या अजून. त्यांना पटतच नाही आपण घेतलं. मम्मी साड्यांचं अजिबात काही म्हणू नका. यांना जर कळलं ना आपण ब्लाऊजची लबाडी केली इथं तळतीन आपल्याला. त्याला शांत बघा, साड्या नाही घेतल्या. ओ साड्या दाखवा ना तुमच्या. अहो दाखवली छान साड्या आहेत ना. आम्हाला शेजारी म्हणत होतं लई तारीफ करीत होत्या, दाखवा तरी एकदाच्या. आमच्या साड्या आहेतच तेवढ्या भारी. हो आणि आजी तुम्हाला ती शेजारची आजी नाही का, ती आवाज येत होती काय माहिती, तिला पाकच जमाना ती बोलत होती वाटतं. जाऊन या, मी सांगायचंच विसरले. हा जाऊन या. जाते ना, माझ्याशिवाय काय होणार नाही, पाकही होणार नाही, लाडू येणार नाही. येते बघून. हा लवकर जा. चला चला लवकर साड्या दाखव, मला ना लई भूक लागली. भूक लागली? अहो भूक नाही, साड्या वगैरे ती इच्छा झाली. हो चला लवकर. चल आमच्या साड्या लय भारी असतात बाई, तुला तर माहिती ना. बया मांजर बिंजर तर नाही ना यायचं?
मांजर विंजर अहो आम्ही कोणाला वासच नाही जाऊन देत. चला का मग अहो ही बघा, ही तेजलच्या भावाने तिला घेतली दिवाळीला आणि ही रोहननी घेतली तिला पाडव्याला घरी. मम्मी यांनी तर लई शॉपिंग केली दिसते. हा बघ ना. ही बघा, ही माझ्या भावाने घेतली मला दिवाळीला. ही बघा फिरता कलर आहे, किती छान आहे. हा का? हो. ब्लाऊज तर शिवले असतील मग. हो टाकलेत आम्ही शिवायला, देणार आहे ती. हा आता 2 दिवसातच. आणि ही बघा, ही मला घरी घेतली पाडव्यासाठी आणि ही माझ्या भावाने घेतलेली आहे. आमच्या याच्यापेक्षा भारी. भारी घेणार आहे, भारी आम्ही घेणार आहे असं म्हणायचं हा, त्यांना. घेणार आहे. आम्ही अजून याच्यापेक्षा भारी साड्या घेणार आहे. चांगलं आहे तुमचा, बघा याच्यापेक्षा भारी घेतो. मग ह्यासाठी तुम्ही आमच्या साड्या बघायला आले का? असं काय नाही, पण म्हटलं बघावं शेजाऱ्यांच्या कसं आहे. थोडं तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढेच राहतोय ना आम्ही. घ्यायच्या त्याच्यापेक्षा भारी. हा घेणारच आहे. मम्मी तिला चिडू नका, गोडीत घ्या. तिला इथं गुंतून ठेवा, मला गुलाबजामचा डब्बा उचलून न्यायचा आहे. बरोबर. ए काय बोलता गपचूप गपचूप? काय नाही, मी मम्मींना विचारत होती तुम्हाला कोणता कलर आवडलाय, कोणता चांगला आहे, असं तसंच बोलत होती. बाकी काय नाही. आली बघा यांच्यासून शॉपिंग करून. शेजारीला तुम्ही पण आमच्या घरात आल्या का? अगं आम्हाला सारा गाव म्हणतोय त्यांची साड्या लय भारी, तेव्हा आलोय बघायला. म्हटलं बघाव तरी अशा कुठून आणल्यात साड्या. काय काय घेऊन आले शॉपिंग, दाखवा तरी. फॅन्सी सगळं तुला नसतं दाखवायचं. बघितलं का मम्मी, आपण थोडं काय आणलं नाही तर लगेच पडत येतात. पडत येतात पण येतात आपल्या घरी. हा आणि यांचं दाखवा म्हणलं तर माझ्या तुम्हाला सगळं दाखवायचे का? बरं आहे का काय? पण ते काही असू दे मम्मी, पण यांच्या साड्या एक नंबर. यांच्या कपाटात एक अजून लय भारी भारी साड्या आहेत. अगं भारी 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 लय भारी भारी साड्या. थांब तुम्हाला दाखवू का सगळ्या? बरं थांब दाखवते मी तुम्हाला. 101 साडी. थांबा मी तुम्हाला शोधू लागते. दाखव का आपलं चांगलं चांगलं साड्या दाखव बरं. भारी माझा प्लॅन सक्सेस होते. मी डबा गायब करते आणि गुंतून ठेवा बरं का. आणि 5 मिनिटांनी बाहेर. हा शोध मी आलेच. हे बघा ही किती भारी, एक नंबर साडी का नाही? त्याच्यापेक्षा बघ नाही, ही दाखव नाही. हे बघा ही बघा, ही तर एक नंबरच आहे. कसल्या भारी साड्या आहेत का नाही? हा साड्या मस्त आहे, पण राहू देवले जाते मी. बाई ती फॅन्सी आधी गेली आणि तिची सासू लगेच गेली. नक्कीच काहीतरी गडबड आहे बघ, मी तुला सांगते. चला बरं बघू मम्मी. चल. गुलाबजाम तिथे तर सगळा डबाच भरलेला आहे. काम करती मम्मीने चांगलेच गुंतवले, त्यांना गायब करते तोपर्यंत. काय करू इथं कायचा आवाज होता, खडखड खडखड कायचा आवाज होता. मांजर तर नाही आलं. काय झालं, काय शोधिता? इथं काहीतरी खडखड खडखड आवाज येतोय कधीचा. म्हणलं मांजर तर बसलाय कुठं, दिसत पण नाही. आजी गुलाबजामचा डबा होता, तुम्ही बघितलं का? काय माहिती बाई, मी तर आताच आले. नक्की फॅन्सी आणि फॅन्सीची सासू ग. त्यांच्या आपल्यापेक्षा भारी साड्या आहेत. तुला माहितीये ना त्यांची शॉपिंग कसली आहे. त्या काय उगाच आपल्या साड्या बघायला आल्या का? बरोबर उल्लू बनवलं बघा आपल्याला. तुझं डोकं नाही चाललं. चल मम्मी लई भारी गुलाबजाम. चला नाही तर शेजारी येतच असेल पटकन.